नमस्कार. लोकमत महाराष्ट्र ऑफ द इयर 2026च्या सोहळ्याला आज रेड कार्पेटवरती आपल्यासोबत अंकिता आहे आणि तिच्याशी आपण काही संवाद साधणार आहोत. अंकिता, खूप खूप स्वागत आहे तुझं लोकमतच्या या कार्यक्रमामध्ये. आणि कसं वाटतंय या महाराष्ट्र ऑफ द इयर या कार्यक्रमाला आज उपस्थिती लावून? खूप छान वाटतंय. खरं तर मी या कार्यक्रमाबद्दल खूप आधीपासून ऐकत आले. आज पहिल्यांदाच मी या कार्यक्रमाला आले आणि हा सोहळा मी स्वतःच्या डोळ्यांनी बघणार आहे, त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे. लोकमतच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ज्या वेगवेगळे ज्या क्षेत्र आहेत त्यातील गुणवंतांचा आपण दरवेळी सत्कार करत असतो. त्यासाठी नॉमिनेशन्स होत असतात, त्यानंतर ज्युरी देखील त्या पुरस्कारांमध्ये निवडले जातात. मग ते IAS IPS ऑफिसरची लिस्ट असू दे किंवा मग प्रॉमिसिंग राजकारणी असू दे, प्रॉमिसिंग उद्योजक असू दे, तर या सगळ्या एकंदर महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणाऱ्यांचा गुणवंतांचा हा सत्कार आहे. तर या महाराष्ट्रातल्या मातीतल्या लोकांचा हा असा गुणगौरव होणं, याबाबत तुला काय वाटतं या एकंदर भावनेबद्दल? नेहमीच आपण प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांचा गुणगौरव करत असतो, पण अशा ठिकाणी म्हणजे आता इथे म्हणाल तर प्रॉमिसिंग तुम्ही म्हणालात पॉलिटिशियन वगैरे, यंग पॉलिटिशियन्स वगैरे, हे जी काही नामांकन आहे ती बघून मला पण खूप भारी वाटलं की अशा लोकांना सुद्धा आपण ज्यांना म्हणतो की हे काय, हे यांच्या वाडवडिलांपासून चालत आले म्हणून ते पुढे चालवत आहेत, पण असं नाही आहे. त्यांचं पण स्वतःचं एक कर्तृत्व असतं आणि त्या कर्तृत्वाचा इथे सन्मान होतो. ते मला बघायला खूप आवडेल आणि आज मी सगळे नॉमिनेशन्स बघून आले, त्यामुळे कोणाला अवॉर्ड मिळतो ही उत्सुकता मला पण आहे. शेवटचा प्रश्न. नुकताच जागतिक महिला दिन साजरा झाला आणि आजच एक निर्णय घेतला गेला आहे सुनेत्रा पवारांनी, उपमुख्यमंत्री आपल्या, की मुंबईतल्या ज्या महिला कर्मचारी आहेत त्या लवकर येऊन लवकर जाऊ शकतात अशा पद्धतीचा एक निर्णय घेतला गेला आहे महिलांसाठी. खास महिला कर्मचारी आहेत मुंबईतली जी एकंदर गर्दी होते त्यांना आणि एकंदर घर आणि संसार सांभाळून ज्या महिला काम करतात त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. त्याबद्दल तुझं मत सांगशील? नक्कीच. म्हणजे आता जेव्हा आपण म्हणतो की आता महिला पण काम करतात, त्या इक्वॅलिटीची आपण गोष्ट करतो, पण तरी पण सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या घरच्या आहेत, रांधावाडा उष्टीकाढा ज्या आपण म्हणतो, त्या सगळ्या महिलांना कराव्याच लागतात आणि त्यामुळे या निर्णयाचं खरोखर स्वागत आहे आणि एक महिलाच महिलांना समजू शकते, त्यामुळे सुनेत्राताईंचा हा निर्णय खरोखर खूप चांगला आहे. खूप खूप धन्यवाद अंकिता, तू उपस्थित राहिलीस या सोहळ्याला. प्लीज एन्जॉय.